नेक्स्ट टॉपिक युजेस ऑफ पोटेन्शिओमीटर वायर. जे युजेस आहेत त्यापैकी पहिला यूज कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू बॅटरीज. म्हणजे काय असेल हे, ही एक बॅटरी या बॅटरीचं EMF E1, या बॅटरीचं EMF E2. तर कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू बॅटरीज, ह्या ज्या दोन बॅटरीज आहेत या दोन बॅटरीचं कंपॅरिझन कशाचं, EMFचं. हे कशाचा वापर करून करणार, पोटेन्शिओमीटर वायरचा वापर करून आपण या दोघांचं EMF कंपेअर करणार. तर ड्रॉ बेसिक डायग्राम ऑफ पोटेन्शिओमीटर वायर. दिस इज वायर A B and potential drop across AB is V naught and length of this wire is L. Then we have driving circuit. To set up current in this circuit, this is battery, this is plug key, and this is variable resistance. Strong battery, ही असेल प्लग की आणि हे असेल व्हेरिएबल रेजिस्टन्स और रिओस्टॅट टू चेंज करंट इन दिस सर्किट. या सर्किट मधून फ्लो होणारा करंट चेंज करण्यासाठी आपण याचा वापर करतो. प्लग की ऑन ऑफ स्ट्रॉंग बॅटरी यूज करण्याचं कारण काय असेल, या ज्या दोन बॅटरीज आहेत या दोन बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच EMF E1, EMF E2. तर EMF E1 should be less than this strong battery and it is V naught we have considered. AB च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V naught आहे, म्हणजेच तो कुठून आला असेल, या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स V naught असेल अक्रॉस इट्स एंड्स. हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे हायर पोटेन्शियल साईड, निगेटिव्ह म्हणजे लोअर पोटेन्शियल साईड. तर जे पोटेन्शियल इथे असेल तेच पोटेन्शियल इथे असेल, V naught. जे इथे असेल लोअर म्हणजे 0, हायर म्हणजे V naught. हे 0 असेल तर इथे पण काय असेल 0. and thus we get potential difference across AB, VAB is equal to VA minus VB. VA किती आहे, V naught. VB किती आहे 0, so V naught. Potential difference across AB is V naught. आणि म्हणजेच हे या बॅटरीचं EMF E1 should be less than V naught. EMF E2 should be less than this V naught. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. जर E1 किंवा E2 ग्रेटर झालं तर ही जी लेंथ आहे AB ही पुरेशी पडणार नाही त्या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच EMF फाइंड करणं खूप मुश्किल होईल, म्हणजे इम्पॉसिबल होईल. नॉट पॉसिबल टू मेजर दॅट EMF विच इज ग्रेटर दॅन दिस V naught. एवढं लक्षात ठेवा. देन वी नो दिस इज अ ड्रायव्हिंग सर्किट AB, पोटेन्शिओमीटर वायर. आणि जिथलं पोटेन्शियल डिफरन्स, ज्या दोन पॉईंटच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचं असतं ते दोन पॉईंट्स कुठे असतात. तर एक पॉईंट तुम्हाला माहित आहे, तो म्हणजे हायर पोटेन्शियल साइड ऑफ दिस स्ट्रॉंग बॅटरी. हा एक पॉईंट. तर दुसरा पॉईंट कुठे असतो,
दुसरा पॉइंट म्हणजे दिस इज गॅल्व्हनोमीटर कॉईल आणि या साईडचं एंड सी. दिस इज अदर एंड. these two terminals, one from this battery and one from this galvanometer, हे जे दोन टर्मिनल्स आहेत या दोन टर्मिनल दरम्यान ज्या कुणाचं पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा असेल तो या दोघांच्या मध्ये आला पाहिजे. त्यानंतर या गॅल्व्हनोमीटर कॉइलचं दुसरं एंड दिस इज हे मुव्हेबल फ्लेक्झिबल, याला काय म्हणतो आपण, याला जॉकी और स्लाइडर. या AB वर हा स्लाइड करून एक पॉइंट आपण ऑब्टेन करत असतो. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. पहा आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या दोन बॅटरीचं EMF मेजर करायचं आहे आणि नंतर ते कम्पेअर पण करायचं आहे. तर वन बाय वन वी विल टेक बॅटरीज. सुरुवातीला ही बॅटरी घेऊया आणि या दोन पॉइंटच्या मध्ये जोडूया. ही बॅटरी हायर पोटेन्शियल साइड, लोअर पोटेन्शियल साइड. लक्षात ठेवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एकाच साईडला आले पाहिजे, निगेटिव्ह निगेटिव्ह एकाच साईडला आले पाहिजे, तेव्हाच तुमची ही मांडणी जोडणी किंवा ही सर्किट डायग्राम बरोबर असेल. तर पहा हिचं या बॅटरीचं EMF आपण किती कन्सिडर केलं आहे, E1. तर पहा बेसिक प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर वायर काय आहे, टू सर्च अ पॉइंट, टू सर्च अ पॉइंट which shows zero deflection in galvanometer coil. A आणि B च्या मध्ये एक पॉइंट असा सर्च करा की त्या पॉइंटला ही जॉकी असल्यानंतर हे गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. म्हणजे काय म्हणायचं आहे, टू सर्च अ पॉइंट, एनी पॉइंट इन बिटवीन A and B at which this galvanometer shows zero deflection. म्हणजे याचा अर्थ काय असेल, A आणि B च्या मध्ये एक असा पॉइंट असेल त्या पॉइंटला ही जॉकी टच झाल्यानंतर पहा जोपर्यंत ही त्या पॉइंटला नसेल, जो पॉइंट झिरो डिफ्लेक्शन दाखवेल तो पॉइंट सोडून दुसऱ्या कुठेही ही जॉकी असेल तर काय घडत असेल ते पहा. ही हायर पोटेन्शियल साइड आहे म्हणजे इथून करंट फ्लो होत असेल, इथे करंट येत असेल, तो करंट इकडे जात असेल आणि या सर्किट मध्ये गेल्यानंतर जिथे कुठे ही वायर या करंटला भेटेल त्यावेळेस काय होत असेल, हा करंट या वायर मधून जात असेल आणि हा करंट या वायर मधून गेल्यामुळे, या कॉइल मधून गेल्यामुळे ही कॉइल डिफ्लेक्ट होत असेल आणि डिफ्लेक्ट झाल्यानंतर त्याचा अर्थ काय असेल, या वायर मधून करंट फ्लो होत आहे. एवढंच काम आहे या गॅल्व्हनोमीटरचं. त्या वायर मधून त्या सर्किट मधून करंट फ्लो होत आहे की नाही हे सांगणं कुणाचं काम आहे, या कॉइलचं. मग या AB वर एक पॉइंट असा असतो की त्या पॉइंटला करंट या वायर मधून न जाता तो स्ट्रेट चालला जातो, परत आपल्या घरी येतो. म्हणजे हा करंट इकडे डायव्हर्ट होत नाही. त्या पॉइंटला आपण म्हणतो नल पॉइंट किंवा झिरो डिफ्लेक्शन याचं होत असतं तो पॉइंट. म्हणजेच टू सर्च नल पॉइंट ऑन AB इज बेसिक प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. आणि तो पॉइंट आपल्याला आता भेटला आहे असं आपण कन्सिडर करणार आणि ती पोझिशन आहे समजा ही P1, कारण बॅटरी नंबर 1 त्यासाठी पॉइंट नंबर 1. तर समजा ती पोझिशन ही आहे ज्या पोझिशनला हे गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत आहे. सिंपल.
तेव्हा काय होईल पहा, जे इथे पोटेन्शियल असेल व्ही नॉट तेच इथे असेल व्ही नॉट. त्यानंतर या साईडला पोटेन्शियल ड्रॉप होत असेल आणि या पॉइंटला सर्व पोटेन्शियल स्पेंड झाल्यानंतर, खर्च झाल्यानंतर 0 होईल आणि परत सायकल सुरू. तर इथे व्ही नॉट, इथे व्ही नॉट, म्हणजे या साईडचं पोटेन्शियल सेम झालं. नंतर या पॉइंटचं पोटेन्शियल आणि या पॉइंटचं पोटेन्शियल सेम झाल्यानंतर इथून करंट फ्लो होणार नाही, तर करंट इकडे चालला जाईल. म्हणजेच या दोन पॉइंटचं पोटेन्शियल सेम असल्यामुळे या सर्किटमधून करंट फ्लो होणार नाही, म्हणजेच झिरो डिफ्लेक्शन. आलं का लक्षात? म्हणजे इथलं पोटेन्शियल ड्रॉप आणि अक्रॉस दिस बॅटरी नंबर 1 पोटेन्शियल ड्रॉप सेम झाल्यानंतर या साईडचा करंट या साईडला फ्लो होत राहतो. तर पहा, याला लिहायचं कसं हे आपण फाइंड केलं. VAB is equal to or directly proportional to its length. कुठून आलं हे? V is equal to IR and R is equal to rho L by A. Put this value here, we get V is equal to rho I rho L by A. From this we can write V is directly proportional to L, and from this we can say that if L is more, then V is also more. If L is less, V is also less. That is, potential drop is directly proportional to its length. हे basic. तर VB, that is potential drop across AB, is directly proportional to its length. तिची लेंथ आपण किती कन्सिडर केली आहे? कॅपिटल L. त्यानंतर आपल्याला दुसरा एक पॉइंट भेटला आहे, हा P1. तर या पॉइंट पासून या P1 चं डिस्टन्स आहे L1. Then we can write potential drop across a P1 is directly proportional to L1. And we know that VAB is equal to V naught. कारण A आणि B च्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? तर तो आहे V naught. तर हे इक्वेशन असं लिहिता येईल, V naught directly proportional to L आणि VAP1 therefore VAP1 is directly proportional to L1. Then we can write V naught upon VAP1 is equal to L upon L1. तर आपल्याला पाहिजे इथला पोटेन्शियल ड्रॉप किंवा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन A and P1. सो VAP1 इज इक्वल टू, हा VAP1 या साईडला घेऊन जा, हा इकडे मल्टिप्लाय होईल, हा इकडे डिवाइड होईल. सो वी गेट V naught upon L into L1. पहा, आणि हे शॉर्टकट मेथडने कसं फाइंड करायचं हे काल सांगितलं होतं. परत एकदा पहा, जर लेंथ L असेल आणि ड्रॉप V नॉट असेल, म्हणजे L लेंथ साठी ड्रॉप V नॉट असेल, तर 1 म्हणजे युनिट लेंथ साठी ड्रॉप किती असेल? V नॉट बाय L. डिवाइड बोथ साइड बाय L. या साईडला डिवाइड केलं तर 1 भेटेल, या साईडला डिवाइड केलं तर तुम्हाला हे भेटेल V बाय L. आणि L1 साठी किती असेल?
म्हणजे या इक्वेशनला दोन्ही साईडला L1 नी मल्टिप्लाय करा. 1 इंटू L1 या साईडला पहा. व्ही नॉट अपॉन L इंटू L1 पहा. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम आहे की नाही. अरे यार सॉरी पहा. L साठी व्ही नॉट फॉर युनिट लेंथ ही L मीटर म्हणजे 10 मीटर आहे. तर 1 मीटरसाठी काय करावं लागेल, 10 नी दोन्ही साईडला डिवाइड करावं लागेल म्हणजेच L नी. तर व्ही नॉट बाय L आणि L1 साठी दोन्ही साईडला L1 नी मल्टिप्लाय करा. 1 इंटू L1 आणि आपल्याला भेटेल व्ही नॉट बाय L इंटू L1. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन पहा सेम आहे की नाही. हे आहे लॉजिक. हे लॉजिक कुठून, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे 1 मीटरसाठी किती ड्रॉप होतो हे जर तुम्हाला माहित असेल तर कितीही मीटरसाठी किती ड्रॉप होतो हे आपल्याला लगेच सांगता येईल. म्हणजेच कसं, 1 मीटरसाठी 2 व्होल्ट ड्रॉप होत असेल, समजा 1 मीटर वायरमध्ये 2 व्होल्ट ड्रॉप होत असेल तर मला सांगा 10 मीटरमध्ये किती ड्रॉप होत असेल. क्वेश्चन मार्क. कमेंट करून सांगा. 1 मीटरसाठी 2 व्होल्ट तर 10 मीटरसाठी किती. दोन्ही साईडला 10 नी मल्टिप्लाय करा म्हणजेच 20. तेच आपण इथे केलं आहे. व्ही नॉट बाय L म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट और पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. एका युनिट लेंथसाठी किती ड्रॉप होतो हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कितीही मीटरमध्ये ती वायर कितीही मीटर असू द्या तुम्हाला पोटेन्शियल ड्रॉप त्या 2 पॉइंट मधला काढता येईल त्या वायरसाठी. जर ती वायर युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल ची असेल तर, ही वायर युनिफॉर्म थिकनेसची असेल तर, वायरची जाडी कमी जास्त होत असेल तर हे करता येणार नाही. हे पण नोट करून ठेवा. दिस इज लॉजिक. हे प्रॉब्लेमसाठी महत्वाचं आहे. इथे याचा काही संबंध नाहीये आहे पण तुम्ही या मेथडने जाऊ शकता. तर पहा, देन हे इक्वेशन भेटलं, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. त्याच्या पुढे जाऊन काय करायचं आहे आपल्याला, आता आपण इथे पहा VAP1 म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन A आणि P1. म्हणजे या पॉईंटचं पोटेन्शियल व्ही नॉट, इथले पण पहा इथलं पण व्ही नॉट. P1चं जे पोटेन्शियल असेल तेच या पॉईंटला पोटेन्शियल असेल. म्हणजेच VAP1 ला आपण असं लिहू शकतो का, इथलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तेच इथला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच अक्रॉस दिस बॅटरी, या साईडचं जे पोटेन्शियल डिफरन्स इथे असेल तेच इथे आहे. म्हणून याला आपण असं लिहू शकतो E1. सो बाय युजिंग दिस we can write this equation again. E1 is equal to V naught upon L into L1. This is equation number 1. हे कॅन्सल करा. त्यानंतर काय करायचं आहे, ही बॅटरी रिमूव्ह करा. आता दुसरी बॅटरी कनेक्ट करा म्हणजेच जिचं EMF E2 आहे. आणि सर्व प्रोसिजर सेम, काहीही डिस्कस करण्याची गरज नाहीये. जे इथं केलं तेच बॅटरी 2 ला करायचं आहे. मग इक्वेशन 2 काय भेटेल, E2 पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस AB डिवायडेड बाय लेंथ ऑफ AB इंटू, त्यावेळेस पहा ज्यावेळेस आपण ही बॅटरी कनेक्ट करू त्यावेळेस P1 नाही भेटणार आपल्याला, दुसरा पॉइंट भेटेल P2. तो कुठेही असू शकतो ते आपल्याला माहित नाही, आपण दाखवू डॅश 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 हा पॉइंट P2 आणि या पॉइंटची लेंथ L2. म्हणजेच जर तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट माहित असेल, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय, V नॉट बाय L फॉर युनिट लेंथ. एका मीटरसाठी एवढा ड्रॉप होत असेल तर L2 मीटरसाठी किती होत असेल, L2 पहा 1 मीटरसाठी
एवढा, तर L2 साठी किती? सिम्पली मल्टिप्लाय बाय दिस लेंथ टू पोटेन्शियल ग्रेडियंट. We get the potential difference between A and P2. So VAP2 is equal to potential gradient into L2, and we know that इथे जे पोटेन्शियल डिफरन्स असेल ए आणि P2 च्या दरम्यान, P2 च्या दरम्यान, तेच पोटेन्शियल डिफरन्स या साईडला असलंच पाहिजे, तेव्हाच आपण याला E2 लिहू शकतो. आणि असणारच, कारण आपण असा पॉइंट सर्च केला आहे की त्या पॉइंटला या कॉइलमधून करंट फ्लो होत नाही. करंट फ्लो होत नाही याचा अर्थ P2 चं पोटेन्शियल आणि C या पॉइंटचं पोटेन्शियल सेम आहे. या पॉइंटचं पोटेन्शियल सेम आहे. तर या साईडचं पोटेन्शियल सेम झालं तर या पॉइंटचं पोटेन्शियल सेम आहे हे आपल्याला माहित आहे. म्हणजे इथला पोटेन्शियल डिफरन्स आणि इथला पोटेन्शियल डिफरन्स सेम असणारच. म्हणून आपण VAP2 ला असं लिहू शकतो. तर VAP2 म्हणजेच E2 is equal to V0 by L into L2. This is equation number 2. Now we want to compare the values of E1 and E2. So divide equation 1 by 2, we get E1 by E2. E1 by E2. इथे पहा V0 by L हे दोन एकमेकांना कॅन्सल करतील आणि असेल काय मग L1 डिवायडेड बाय L2. आणि अशा प्रकारे आपण त्या दोन बॅटरीचं EMF कंपेअर करू शकतो बाय युजिंग दिस इक्वेशन. सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर पहिली बॅटरी घ्या, तिचा नल पॉइंट ऑब्टेन करा आणि A पासून P1 चं लेंथ मेजर करा, L1 नोट डाऊन करा, दुसरी बॅटरी इथे कनेक्ट करा, परत प्रोसिजर सेम यूज करा, परत नल पॉइंट फाइंड करा आणि तो पॉइंट समजा P2, तर A पासून P2 चं डिस्टन्स मेजर करा, ते डिस्टन्स आपण कन्सिडर केलं L2, मग L2 नोट डाऊन करा आणि L1 अपॉन L2 म्हणजेच त्या दोन बॅटरीचं EMF चं कंपॅरिझन. बस सिंपल. पहा आपण काय केलं याच्यामध्ये, अगोदर एक बॅटरी जोडली, त्याच्यानंतर ती बॅटरी रिमूव्ह केली आणि त्यानंतर दुसरी बॅटरी ऍड केली. तर पहा ही होती सिम्पलेस्ट मेथड. अल्टरनेटिव्ह मेथड सांगतो डायग्रामची. पहा ही असेल पोटेन्शियोमीटर वायर A B, इकडे असेल बॅटरी, स्ट्रॉंग बॅटरी, प्लग की, व्हेरिएबल रेजिस्टन्स लिहायची गरज नाही ना, ही बॅटरी, ही प्लग की आणि हा रिओस्टॅट. तर तुम्ही काय करायचं आहे, इथे असेल गॅल्व्हनोमीटर आणि असेल जॉकी. हे या गॅल्व्हनोमीटरचं दुसरं एंड, त्याला आपण म्हणतो पॉइंट C, आणि या साईडला एक असतो हा पॉइंट. हे दोन टर्मिनल, ह्या दोन टर्मिनलच्या आतमध्येच काय करतो आपण, ज्याचा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा आहे तो अटॅच करतो. तर इथे दोन बॅटरीज आहेत. आपण काय डिस्कस केलं, एक बॅटरी अटॅच केली, नंतर दुसरी अटॅच केली, तर एकदाच दोन कशा करायच्या ते पहा. पहिली दुसरी, ही पहिली बॅटरी, ही दुसरी बॅटरी E1
E2, इथे असेल स्विच, इथे असेल स्विच, आणि हा पॉईंट इथे जोडा. ज्यावेळेस तुम्हाला पहिल्या बॅटरीचं EMF फाइंड करायचं असेल त्यावेळेस तुम्ही हे स्विच ऑन करा, हे बंदच राहू द्या. हे बंद असल्यामुळे याच्यातून करंट फ्लो होणार नाही. सेकंड टाइम काय करा, आता या बॅटरीचं EMF फाइंड करायचं असेल तर ही बॅटरी ओपनच राहू द्या. या साईडला करंट फ्लो होणार नाही, करंट फ्लो या साईडला होईल आणि ही बॅटरी पिक्चरमध्ये येईल. मग हिचं EMF तुम्हाला भेटेल, म्हणजेच हे इक्वेशन भेटेल. ज्यावेळेस ही बॅटरी असेल त्यावेळेस हे इक्वेशन भेटेल आणि अशा प्रकारे E1/E2 तुम्ही कम्पेअर करू शकाल. पहा, ॲक्च्युअल डायग्राम बोर्डामध्ये जर काढायची असेल तर अशी काढा. ही साईड सेम असेल, बॅटरी 1, बॅटरी 2, पॉझिटिव्ह टर्मिनल, या पॉझिटिव्हला आलं पाहिजे. फक्त चेंज काय करायचा, जे आपण ए आणि बी हे दोन टर्मिनल स्ट्रेट लाईनने दाखवत आहोत सिम्प्लिसिटीसाठी, आपल्याला लवकर समजावं, तकलीफ होऊ नये, सोपं जावं म्हणून आपण AB स्ट्रेट लाईन काढत आहोत. पण AB 10 मीटर आहे. मग हे 10 मीटर असल्यामुळे सरळ दाखवणं शक्य नाही आहे, तर ती आपण कशी दाखवतो, अशी. कमी जागेत जास्त लेंथ आली पाहिजे. मग हा पॉईंट असेल तुमचा B, हा पॉईंट असेल तुमचा A, आणि A आणि B च्या मध्ये बॅटरी, ही की आणि हे रिओस्टॅट व्हेरिएबल रेजिस्टन्स. आणि या हायर पोटेन्शियल साईडला या बॅटरीचे हायर पोटेन्शियल एंड जोडायचे. इथे असेल याचं स्विच, इथे असेल याचं स्विच, हे बाकी सर्व सेम. पहिली बॅटरी ज्यावेळेस पिक्चरमध्ये असेल त्यावेळेस तुम्हाला P1 पॉईंट याच्यावर कुठेतरी भेटेल आणि त्याचं EMF असेल E1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1. त्याच्यानंतर ही बॅटरी सर्किटमधून, म्हणजे हे बटन ऑफ करायचं, हे ऑन करायचं, मग ही बॅटरी पिक्चरमध्ये येईल. त्याच्यानंतर तुम्हाला P2 पॉईंट भेटेल. मग तुम्ही L2 लेंथ मेजर करणार, मग E2 असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2. या दोघांचा रेशिओ घ्या, E1/E2 इज इक्वल टू L1/L2. हे इन शॉर्ट बोर्डासाठी ही डायग्राम काढून ठेवा, प्रॅक्टिस करा. ते आणि हे एकच आहे, फक्त लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज शोन डिफरंट वे. ॲक्च्युअली असं ड्रॉ करायचं असतं, सोपं व्हावं म्हणून आपण असं ड्रॉ करतो. आणि प्रॉब्लेम सोडवत असताना आपण असं कन्सिडर करतो, कारण ती जॉकी इथे आहे आणि हे डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं असतं, हा P1, तर हे डिस्टन्स L1. याच्यामध्ये हे असं असल्यामुळं इमॅजिन होत नाही, त्यामुळे बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे, दोन्ही सेम आहे. आणि काही डाऊट असतील तर विचारत जा.